मालेगाव तालुक्यातील सातमाने शिवारात गेल्या महिनाभरापासून एक कंपनी अस्तित्वात आली। या कंपनीच्या संचालकांची दिशाभूल करून ना हरकत घेत कामकाज सुरू केलंय। सुरुवातीला नियमानुसार काम करून आता या कंपनीनं टायर पासून ऑइल तयार करण्याला सुरुवात केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला। या परिसरातील नागरिकांना अनेक व्याधी जडल्यामुळे अनेक संतप्त रावळगाव, अजंग, सातमाने ग्रामस्थांनी सामूहिक ग्रामसभा घेत कंपनी प्रशासनाविरोधात निर्णय घेतला। सदर कंपनी तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। सातमाने शिवारात एक कंपनी सुरू झाली। या कंपनीनं सुरुवातीला ना हरकत दाखला घेतला आहे, मात्र या कंपनीच्या प्रशासनानं आता टायरमधून ऑइल काढण्याला सुरुवात केल्यानं परिसरात प्रचंड दूषित वातावरण पसरलंय। यामुळे या गावातील नागरिकांना श्वासाचा आणि दम्याचा आजार जडला। अनेकांना उपचाराची गरज पडत आहे। लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला मिळतोय। यामुळे ग्रामस्थांनी एकत्रित येत ठराव करून संबंधित कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला। याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्यमंत्री आदींकडे तक्रारी करण्यात आल्या। याबाबत रावळगाव, सातमाने, अजंग या तीनही गावातील ग्रामस्थांनी तातडीची ग्रामसभा घेत सर्वानुमते ठराव केला। यापुढे कंपनीचं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून जर कंपनीने कामकाज सुरू केलं तर आंदोलन करण्यात येईल असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला। राणा सातमाने माजी सरपंच आहे आणि माझ्या बांधाला ही कंपनी आहे। कंपनी आम्हाला कोणी विचारलं नाही, काही नाही। त्यांनी साधा एक ठराव घेतला। ठरावानंतर त्यांनी कंपनी चालू केली आणि आज त्याच्यात 4 महिने होऊन गेले। लोकांना त्रास व्हायला लागला, तेव्हा लोकांनी तक्रार केल्या आणि ही बंद। त्या काय म्हणतात की आम्ही प्रदूषणचं सर्टिफिकेट घेऊ। कलेक्टर लोक विकून जातात, आमदार लोक विकून जातात, खरं लोक विकले जाणार, आमचं गाव विकले जाणार नाही हा माझा शब्द आहे। जरी ते गाव विकले तर मी एकटा प्रदूषण मंडळासाठी बांधेल ही माझी पुरी तयारी आहे, कारण प्रदूषण बी घेऊन टाकायचं ठराव। तुषार जाधव, मी त्या जागेचा मालक इंडस्ट्रीसाठी भाड्याने दिलेली आहे। त्या जागेच्या गावाच्या ठरावाच्या पुढे माझी काही नाही हरकत आहे। मी त्यांनी गावांचे ठरवलं त्या पद्धतीला जो पाठिंबा आहे आणि कंपनीची बंद असेल त्याला आजही माझा सपोर्ट आहे गावाला। माझं नाव अभिमान मोहन निकम। मी कंपनीपासून फक्त 500 फुटावर अंतरावर असतो। ज्या दिवसापासून कंपनीचं प्रोडक्शन चालू झालं त्या दिवसापासून ऍक्च्युली आम्ही घरामध्ये खिडक्या दरवाजे बंद करून राहतो। आम्ही चोरणी येत, आम्ही आमच्या शेतीपासून आमचं उत्पन्न गेलं, आमचे मुलं बाळ, माझे वडील आजारी आहेत। या कंपनीला गावाने पूर्ण 3 गावांनी मिळून आज असा ठराव केलेला आहे, टायरापासून ऑइल तयार होते, लोकांचं जीवन धोक्यात आहे। शासनाने आमचं जीवन वाचवावं आणि ह्या कंपनीला आजच तालाटोक आंदोलन केलेलं आहे, गावाने ठराव केलेला आहे, तरी आजच पासून कंपनी बंद व्हावी ही माझी नम्र विनंती आहे। अनेक लोक दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात, म्हणून सदर कंपनी ही बंद करण्याच्या संदर्भात आज सातमाने गावाने ग्रामपंचायतीने आज ग्रामसभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि त्या ग्रामसभेचे एक मुख्य अशी मागणी की सर्व एका व्यक्तीने ग्रामपंचायत कंपनीच्या बाजूने मत मांडलं नाही, पूर्ण कंपनीच्या 100% ग्रामसभेने त्या ठिकाणी मत मांडले आणि त्या कंपनी बंद पडण्याच्या संदर्भात हा 100% या ठिकाणी ठराव झाला आजच्या ग्रामसभेचा। आणि आजचं जे ग्रामसभा ठराव करते तो अंतिम निर्णय असतो, म्हणून सदर कंपनी तात्काळ बंद झाली पाहिजे। लोकांच्या आरोग्याशी, लोकांच्या याच्याशी त्यांनी खेळ करू नये, म्हणून संबंधित मालकाशी आमचे कुठले वैर नाही, आमचे संबंध आहेत, परंतु मालकाने हा निर्णय तात्काळ घेतला गेला पाहिजे आणि ही कंपनी तात्काळ बंद झाली पाहिजे ही सर्व ग्रामसभेची मागणी आहे। एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। महेश रवींद्र पवार, सरपंच रावळगाव। संबंधित कंपनीच्या प्रदूषणासंदर्भातल्या आजच्या ग्रामसभेमध्ये आम्ही रावळगाव, अजंग आणि सातमाने या 3 गावांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ सगळे उपस्थित होते। यामध्ये नुसता नागरिकांच्या आरोग्याचा तो मोठा प्रश्न निर्माण झालेलाच आहे, तो सगळ्या प्रतिनिधींनी मांडलेला आहे आपल्याकडे। मात्र शेती संदर्भात मधमाशींचा जो मोठा रोल इथल्या डाळिंब शेतीमध्ये, हे गाव आणि आजूबाजूचा परिसर हा महाराष्ट्रामध्ये डाळिंबासाठी कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी डाळिंब शेतीला मोठा फटका मधमाशाच्या प्रदूषणामुळे, या गॅसमुळे मरण पावल्यात। यावर्षी मधमाशांचं प्रमाण अतिशय कमी आढळून आलेलं आहे। मधमाशांच्या पेट्या ठेवून पण टायर मधनं निघणारा जो धूर आहे त्या धुरापासून मधमाशा पळतायत आणि इथली डाळिंब शेती पण धोक्यामध्ये आहे। जर नागरिकांचं आरोग्य आणि शेतीचं आरोग्य दोघांचं आरोग्य धोक्यात असेल तर निश्चितपणाने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो की संबंधित कंपनीसाठी जे काही पॅरामीटर लावता येतील ते पॅरामीटर लावून संबंधित कंपनी बंद करावी।
आमची कंपनी बंद झाली पाहिजे. माझं नाव विठाबाई सुरेश राक्षे. हा ना, विठाबाई सुरेश राक्षे. आम्ही रावगावला राहतो. आम्ही कारखान्यापासून आम्ही 10-15 किलोमीटर राहतो. आम्हाला भरपूर त्रास होतो. आमच्या घरामध्ये वास येतो. आम्हाला घरं लावण्याची शक्यता येते. घरी घरी घरं लावण्याचा आम्हाला प्रसंग येतो. आमच्या छाती दमा लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, खोका सर्दी होते, लहान लहान पोरं आजारी पडतात. आम्हाला टायराची कंपनी बंद करायची, बस बाकी काहीच नाही म्हणायचं आम्हाला. माझं नाव मीनाबाई रमेश राक्षे. आम्हाला भरपूर त्रास होऊ राहिला. संडास वांट्या जुना आम्ही दवाखाना रोजचा करू राहिलो. 1 महिन्यापासून आम्हाला त्रास होऊ राहिला. छोट्या छोट्या मुलांना, बाळाला, शान्या माणसांना. आम्ही गरीब माणसाकडून पैसे काढायचे. त्रास का होता? कारखान्यामुळे त्रास होऊ राहिला आम्हाला. आजपासून त्रास नव्हता. टायर गाळून राहिले म्हणून आम्हाला त्रास होऊ राहिला कंपनीचा. आम्हाला आजपासून त्रास नव्हता. छोट्या छोट्या बाळापासून त्रास होऊ राहिला. डिलिव्हरी मुलगी आली, तिला सुद्धा त्रास झाला. थंडी, ताप, संडास, उलटी. न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव.